आहेत पण शक्यतो आता हे सध्या एकदम ताजे आहेत. पण मला हे मांदेली बघून वाटलं की हे ताजे आहेत. हा हे ताजे आणि हे बोंबील तर मला कलर आहे असं नाही, बोंबीलला कलर लावलेला आहे. हॅलो मित्रांनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या ब्लॉगमध्ये बोंबील आणि मांदेलीची रेसिपी बनवणार आहोत मी आणि योगिता. तर आता मच्छी कशी आणलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो. तर कॅमेरामॅन आता योगिता बनेल. बॅक साईड नाही करू. बॅक साईड करा. म्हणजे कोणता काय बटन? तुला पण घेऊ का? मला नाही घेणार तर कुणाला घेणार? ओके. तरी बोंबील एकदम ताजी आहे. एकदम ताजे बोंबील आहे. हे बोंबीलचा खूप सीझनच आहे आता सध्या. तर तुम्ही मच्छी मार्केटला वगैरे गेले ना तर हे बोंबील तुम्हाला असे लाल एकदम लाल भडक दिसणार, म्हणजे त्यांचं डोकं वगैरे ते. तर ॲक्च्युली रिअलमध्ये हे असे नसतात, किंवा त्यांना कसं ताजं दाखवण्यासाठी हे कलर टाकतात. त्याच्याने काय आपल्याला म्हणजे नवीन माणसांना किंवा कुणाला पण वाटेल की हे मच्छी एकदम ताजं आहे. ॲक्च्युली हे आता सध्या ताजंच आहे, कारण की आताच बोटी जायला चालू झाले ना, वादळ वगैरे समुद्रामध्ये. त्याच्यासाठी आता चालेल. मग ताजं होतं त्याच्यात कलर का मिक्स केला ते आता आज संपले नाही तर उद्या विकणार, परवा विकणार. त्यासाठी मग नंतर मिक्स करायला पाहिजे ना. आता ते मी काही हा ओके. बोटीत जात नाही ना. हा ओके. चालेल. हे मला वाटतं ते एकदम ताजे आहेत ना. हे ताजे आहेत. हो हे ताजे आहेत ते बघा. कसं समजतं? समजते म्हणजे बघा, असं आपण हात लावला ना एकदम कडक वाटणार नाही. तर हे हात लावलं तरी हे काय आता मला परफेक्ट काय सांगता नाही तर तसे आहेत. पण शक्यतो आता हे सध्या एकदम ताजे आहेत. तर आता मी त्याची रेसिपी बनवणार आहे. ओके. तर मी लवकर अगोदर साफ करून घेतो. म्हणजे ना आता कोणाला आता योगिताला पण हे बोंबील साफ कसं करायचे तेच नाही माहिती. मग मी कशाला करू? तू करणार बोंबील. तर ती बोलते मी मच्छी साफ केली तर खाणार नाही, तिला वास येते. तर मी नाहीच खाणार. तर मीच मच्छी साफ करतो. तर आता कसे करतात ते मला सांगतो. एकदम सिंपल. आपल्याकडे काही राहायला नको, चाकू कोयता वगैरे राहायला नको. बघा हे असं काढलं हे असं निघतं. मला दिसत पण नाही. असं हे पण असं खेचायचं. हो. आणि हे असं. आणि हे ते हे इथे वरती काटे नाही राहत त्यांचं तिथे. तुम्ही हाताने करू आणि फक्त एवढं. आणि बघा हे सिंपल आहे, साफ करण्याचं काही एवढं कठीण नाही. तर आता मी बघा हे, तर आता मी हे मला याला काय दाखवायचं तेच नाही माहिती. आता मी तिला आता ते इथे इम्पॉर्टंट कोण आहे? तू आहेस की ते बोंबील आहे? अच्छा बोंबील आहेत ना. पण बनवतो पण मी ना. तर आता हे कसे पटापट साफ करतो ते मी तुम्हाला दाखवलं. आता मी पटापट अगोदर हे साफ करून घेतो, त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. ओके. तर इकडे मादेली आणि बोंबील मिक्स आहेत. मी चटणी बनवली, अद्रक लसूण पेस्ट. बोंबील इकडे मादेली आहेत आणि हे बोंबील साफ करून ठेवले आहेत. आणि हे चिंचेचा रस्सा. तर आता आपलं भांडं गरम झालेलं आहे आणि योगिता खूप रागात आहे. ॲक्च्युली योगिता खूप थकून आलेली आहे ड्युटीवरून. तर आता भाजी बनवत आहे योगिता. ये फंस गया सी है. योगिता ड्युटीवरून खूप थकून आली. म्हणजे तिला ट्रेनमध्ये कुठेच, म्हणजे ती दादरवरून आली तर दादरवरून तिला कुठेच सीट भेटली नाही. कुठून आली? तर योगिता दादरवरून आली. सॉरी. तर हिला आता सध्या राग आलेला आहे आज. म्हणजे माझ्यावर नाही, ट्रेनमध्ये तिला सीटच भेटली नाही. तर आता ती काय करणार? कुणावर जास्त राग कुणावर केला सांग ना.
हा जास्त राग कुणावर आहे? त्या दादरपासून बसून आलेला ना हा असं मोबाईल बघत होत्या त्या. हा आता समोर एवढी माणसं उभी आहेत, तुम्ही दादरपासून बसून आला तर त्यांना सीट द्यायला नको? एक स्टेशन तरी बसायला द्यायला पाहिजे ना. मी त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो. त्या सॉरी जागेवर सॉरी आमचा ग्रुप राहिला असतो ना, म्हणजे आम्ही कुठे डेलीचे राहिलो असतो ना, तर आम्ही दादरवरनं बसून आम्ही अंधेरीवरनं बसून आलो असतो ना, तरी पण आम्ही पुढच्या स्टेशन एक स्टेशन तरी बसायला देतो. बरोबर. जर मग एखाद्या व्यक्तीला सीट नसेल तर हा. एखाद्या व्यक्तीला म्हणजे आमच्या लेडीज तर पण ह्या- त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो. अरे सॉरी. पण ह्या बसून मस्त असं झोपून दाखवतायत, असं मोबाईल बघतायत, त्यांच्या घरी गोष्टी करतायत. तर असं नाही की ह्यांना एक एक स्टेशन बसायला द्यावं. आम्ही पण तर कामच करून येतो ना, ते फिरायला थोडी जातो. आता काय काय टाकणार? डालेंगे हम इकडे सांगा. मसाले डालेंगे. कोणता मसाला आहे? आता जे ज्याच्या घरी जे जे मसाले राहतात ते सगळे टाकायचे. हा माणूस साधं तिथे थकून आवडलं ते नाही दिसत. चालेल चालेल. तिखट करणार, Oh no! एकदम तिखट कर. तिखटच करणार ना. त्यासाठी दररोज काही गोडच खायचं. गजब बेइज्जती है. इसमें जाएगा चिंचेचं पाणी आहे का? बस आता चमचा त्याच्यात हे नको करू, नाही तर ते विरून जाणार. अच्छा. अजून लगेच शिजले रे. हा पण ते पाणी एकदम गरम आहे ना आंबट. तुला कुकिंग कुणी शिकवलेली? तू मग कुणाला तू शिकवतोस? तर फर्स्ट टाइम योगिताने मला कुकिंग शिकवली, ते पण फोन करून. फोन करून ना. मी शिकवली तुला कुकिंग आणि तू मला शिकवतोस? मला सॉरी शिकवशील? गुरु. सॉरी गुरु. आता तू तुम्हाला मला भाजी बनवायला शिकवलीस तर तू माझ्याकडून शिस्त्याकडून काय घ्या? त्याला सुरसुरीत. मला नाही शिकवशील. मग काय पाहिजे? एक ड्रेस ये फंस गया एकच. सीएम. फक्त एकच फक्त. एक म्हणजे किती पर्यंत घेऊन देणार? आम्ही साधा नाही पाहिजे. कसा पाहिजे? मी अंबानी थोडी आहे, मला घेऊन दे. पण म्हणजे देईन, चांगला त्या देईन. हिशोबाने मागितलं पण आहे, अंबानीच्या हिशोबाने. नाही, योगिताने मला कधीच सांगितलं नाही की हे घेऊन दे ते घेऊन दे. खरंच ॲक्च्युली तिनेच मला घेऊन दिलेलं आहे ड्रेस म्हणजे कपडे वगैरे. तिने सांगितलं नाही अजून मला कधी की हे घेऊन दे ते घेऊन दे. कधीच नाही सांगितलं आतापर्यंत. किती टाइम झाला आपल्या लग्नाला? 1 वर्ष झालं, पण नाही सांगितलं तिने मला हे घेऊन दे ते घेऊन दे. सगळं तर आता आमचं लोन वगैरे आहे ना, त्याचे EMI वगैरे भरायचे आहेत ना, तर ते मी भरतो आणि योगीला घर चालवते, म्हणजे इतर खर्च घराचे वगैरे आहे ना. दाखवू का? तर आपली ही रेसिपी झालेली आहे बोंबील आणि मादेलीची. हे बघा. तर कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.